विश्वासार्ह बातम्या, अचूक माहिती आणि जनतेचा आवाज. सत्याची खात्री, जनतेची शक्ती, लोकजागृती. जीवन आजमावलेले आमचे आबा आणि मला म्हणून म्हणावंसं वाटतं की तुकारामराजांची ओळ एक आठवते की मरून जावे परी कीर्तिरूपी उरावे. माणसाच्या जाण्यानं आणि माणसाच्या येण्यानं जो काही हा निसर्गाचा नियम आहे, परंतु आबासाहेबांचं कर्तृत्व इतकं महान आहे की अक्षरशः त्यांच्या एका कर्तृत्वाची एक थोडीशी पाईक म्हणून आम्ही हा उपक्रम गेली 5 वर्षे चालू केलेला आहे. तर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेसाठी या उमेद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी त्यांना देवदर्शन आणि पर्यटन स्थळ बघायला मिळालं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख आमदार, तसेच या सुतगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी उर्फ नाना, तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहन बापू आलदर, तसेच आमचे मार्गदर्शक वैजनाथ काका घोंगडे. केलेला आगळा वेगळा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार डॉक्टर देशमुख साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर माळी साहेब, उपस्थित जिल्हा परिषद सदस्य या गटाचे, या संस्थेचे अध्यक्ष बेहरे सर, उपाध्यक्ष, तसेच सर्व पदाधिकारी आणि तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. वास्तविक पाहता ज्येष्ठ नागरिकासाठी आहे, मी सुद्धा ज्येष्ठ नागरिक तुमच्यातलं जे आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकांनी काय करावं याच्याविषयी थोडंसं 2 मिनिटामध्ये सांगणार आहे. आता तुम्ही तीर्थयात्रेला जाणार आहे, पर्यावरण पाहणार आहे, निसर्ग बघणार आहात. जे बघताय ते आपण आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये गावातही कुठेतरी निर्मिती व्हावी अशी एक अपेक्षा व्यक्त केली पाहिजे. कारण मागच्या पिढीसाठी आपण काय ठेवून जाणार आहोत याचा विचार केला पाहिजे. मी सेवानिवृत्त झाल्यापासून गेल्या 30 वर्षामध्ये नदीची स्वच्छता आणि पर्यावरण तिथं ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. सुरुवातीला माननीय देशमुख साहेब आमदार आबासाहेब तिथं आले होते. जेव्हा नदी स्वच्छ केली त्यांनी 24 तासामध्ये मला 5 लाख रुपये मिळवून दिले. 24 तास त्यांच्या आयुष्यातला पहिलाच अनुभव असेल की 24 तासात 5 लाख निधी द्यायचा. आणि जेव्हा पाणी साठलं तेव्हा त्यांनी 2च प्रश्न मला विचारला, तुम्हाला ही बुद्धी कुठून सुचली? म्हणजे परमेश्वराची कृपा. तुम्ही एवढे लाखो रुपये खर्च केले, तुम्हाला काय मिळालं? म्हणजे आनंद आणि समाधान. एवढ्या 2 उत्तराने की म्हणजे जोपर्यंत तुमचं काम चालू आहे तोपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. परमेश्वर कृपेला घडलेला आणि शेवटपर्यंत करून अजूनही माझा प्रयत्न चालू आहे. मी तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या सर्व मंडळींना माझ्या संस्थेच्या वतीनं, माझ्या वैयक्तिक वतीनं शुभेच्छा देतो. तुमचा प्रवास सुखकर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एवढीच इच्छा व्यक्त करतो की येत्या 30 ऑगस्टला आमच्या गावामध्ये संगमावरती शिवशंकराच्या मूर्तीचं प्रतिष्ठापन आहे. तिथं जे काय निर्माण केले ते तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही 30 तारखेला रविवारच्या दिवशी आलात तर तुम्हाला ते बघायला मिळेल. यावं अशी विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. या संस्थेला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. स्वर्गीय आबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण करत आहात. या माणसाने या तालुक्याची सेवा 60-65 वर्ष केली आणि या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या गोरगरीब, कष्टकरी, दीनदलित, वंचित घटकांना न्याय द्यायचं काम केलं. ती जाणीव ठेवून आपल्या गावाच्या माध्यमातून हा उपक्रम आपण राबवत आहे. जसं घोंगडे साहेबांनी या ठिकाणी संबोधित केलं की ज्या ज्या ठिकाणी आपण जात आहे त्या पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण आपल्याही गावात असावं आणि त्यासाठी ते वातावरण निर्माण करण्यासाठी, तो निसर्ग निर्माण करण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करावे. याच पद्धतीनं मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी या नात्याने तुम्हाला विनंती करेन की उमेद फाउंडेशन आणि चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं जर आपल्या गावातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याचं तपासणीचं शिबिर जर आपण ठेवलं तर आपण निश्चितपणे त्याला वैयक्तिक मी मदत करेन. बऱ्याचशा वेळा बऱ्याचशा मंचावरून एकच गोष्ट मी सातत्याने सांगतो की मागच्या 10 वर्षापूर्वी
या देशामध्ये 1,00,000 लोकसंख्येच्या पाठीमागं कॅन्सरचं पेशंट हे कमीत कमी 1 असायचं आणि जास्तीत जास्त 5 पर्यंत संख्या असायची. आज ती संख्या आपल्या तालुक्यात जर पाहिलं तर 1,000 लोकसंख्येमागे एक कॅन्सरचं पेशंट आहे. आणि ज्यावेळेस कुटुंबामध्ये एखादं कॅन्सरचं पेशंट तयार होतं त्यावेळेस अख्खं कुटुंब अडचणीत येतं. मग ते मानसिकदृष्ट्या असेल, आर्थिकदृष्ट्या असेल किंवा इतर मानसिक ताणतणाव कुटुंबामध्ये असतो. ते पेशंट आपल्या कुटुंबामध्ये कॅन्सरचं पेशंट तयार होऊ नये ह्याच्यासाठी जो काय आपल्याला लागणारा पालेभाज्या आहेत त्या सेंद्रिय पद्धतीनं आपल्या शेतामध्ये पिकवल्या पाहिजेत. आपण दर आठवड्याला सांगोल्याला असेल चिंचोली गावातून हे 5वं वर्ष आहे उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रेचं दर्शन या उमेद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर माळी साहेब, सन्माननीय घोंगडे साहेब, कांबळे साहेब, या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहनबापू लक्ष्मण बेहरे सर, दादासाहेब माने, गडदे साहेब, येडगे साहेब, मोहनबापू आणि सर्वच या गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलीस पाटील, सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, स्वर्गीय आबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हे 5वं वर्ष उमेद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मागच्या 4 वर्षामध्ये जवळपास 400 ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचं दर्शन दिलेलं आहे. आणि अरुण बेहरे सर आणि त्यांच्या सर्व टीमनं खूप चांगला स्तुत्य उपक्रम मागच्या 4 वर्षापासून आयोजित केलेला आहे. यावर्षी त्यांनी म्हणजे जे गुणवत्ता विद्यार्थी आहेत ज्यांनी विविध स्पर्धेमध्ये चांगले मार्क्स मिळवले, चांगले नंबर्स मिळवले, त्यांचाही सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. सर्व त्या विद्यार्थ्यांचं आणि कृषी अधिकारी यांचं, तालुका कृषी अधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली या गावचे सुपुत्र, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आहे की ज्यामध्ये करण्यासारखं भयंकर आहे. एक काळ असा होता की समृद्धी होती, भारत सुदाम सुफलाम होता. आबासाहेबांचा जर काळ आपण आठवला तर आजच्या या विधानसभेत असू द्या, लोकसभेत असू द्या, जो गदारोळ चाललेला आहे, राजकारणी पातळी खालच्या थरात गेलेले आहे, तेव्हा आबासाहेबांची प्रकर्षाने आठवण येते. कदाचित महाराष्ट्रातील किंवा देशातील एकमेव आबासाहेब असावेत ज्यांनी भ्रष्टाचाराला दूर ठेवलं आणि केवळ लोकसेवा हेच तत्त्व ठेवून राजनीतीचं तत्त्व बाळगून सेवा केली. आपल्या बाबासाहेबांना आबासाहेबांच्या रूपात बघायचं आहे. मागच्या विधानसभेला आम्ही ते सांगितले, खडतर प्रवास आहे, लांबचा पल्ला आहे, त्या दृष्टीनं आपण त्यांना पाठबळ देऊया. माझी खात्री आहे की त्यांनी थोडंसं 4 पावलं जास्त स्पीडनं जायला पाहिजे की जेणेकरून आपल्या तालुक्याचं आबासाहेबांनी केलेल्या कार्यापेक्षा थोडंसं 4 पावलं पुढंच नक्की जाईल आणि तालुका एक पूर्वीच्या पूर्वपदावर येईल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. उमेद फाउंडेशननं हे 5 वर्ष आहे. पाठीमागे आम्ही सांगितलं होतं, बाबा आमदार साहेबांनी सांगितले की आरोग्य शिबिर तुम्ही आयोजित करा, डायबिटीचा असू द्या, कॅन्सरचा असू द्या. त्याच्या पुढे आम्ही असं होतं की वृद्धासाठी एखादं ज्येष्ठ नागरिक संघटना या ठिकाणी स्थापन करा. त्याच्या माध्यमातून त्यांचं वय झालं असतं, महिन्यातून एखादी मिटिंग झाली तर थोडंसं गप्पागोष्टी होतात, जेवण 1-2 देतात. त्यांच्या आरोग्याची तपासणी असू द्या, आम्हाला इन्व्हाइट करा, आम्ही त्या ठिकाणी येतो. त्याच्या पुढे जाऊन महिलांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. रक्ताचं प्रमाण महिलांच्या 50% महिलांमध्ये प्रमाण कमी आहे. त्यांच्या एखादी तपासणी घ्या, ते मोफत शिबिर असतं, आम्ही या ठिकाणी त्यांचा उपचार करू. दुसरं मानसिक ताणतणाव. सध्या सगळं जग हे सुखाच्या शोधात आहे. एक व्यक्ती असं नाही की ज्याच्यामध्ये मानसिक ताणतणाव नाही. आणि ते ताणतणाव दूर करण्यासाठी उमेद फाउंडेशन ह्या उपक्रम घेतलेला हा तर खरंच स्तुत्य आहे. आणि ह्याचा पुढे जाऊन जो ताणतणावाचं नियोजन असतं, महिलांमध्ये असू द्या, पुरुषांमध्ये असू द्या, त्यासाठी आमच्याकडं लेक्चर्स आहेत. आम्हाला आयोजित करा,
आता नवरात्री ते गणेश उत्सव येतो, त्या दरम्यान तुम्ही जर आम्हाला इन्व्हाइट केलं तर त्या ठिकाणी एखादी लेक्चर तासाभरात आपण ठेवू. अंधश्रद्धा आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. विशेषतः महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात. अजूनसुद्धा देवाच्या पाठीमागे देवाच्या नावानं उपवास करणं, त्याचा वेळ वाया घालवणं. आपण जर आजकालचे अपघात पाहिले, बऱ्याच वेळेला देवदेवताला गेलेले जे वाहन असतात त्यांचीच अपघात बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतात. लोकांना आपण वेळ नाही म्हणतो, पैसा नाही म्हणतो, पण देवाला जाण्यासाठी वेळ असतो, पैसा असतो, प्रसंगी कर्ज काढून आपण जातो. हे कुठे तर थांबलं पाहिजे. शिक्षणाकडे लक्ष द्या, शेतीकडे द्या. शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यासाठी एखादं शिबिर आयोजित करा. कृषी अधिकारी ठिकाणी असतात किंवा वरच्या लेवलला सुद्धा बोलवून सध्याची स्थिती आहे त्यामध्ये सेंद्रिय शेती कशी करायची, उत्पादन जास्त कसं घ्यायचं, एक्सपोर्टसाठी काय करायला पाहिजे. शिष्यवृत्तीमध्ये अगदी 40वा 200 पैकी 184 गुण मिळून राज्यात तिसरा. जयंतीच्या निमित्तानं उमेद सोशल फाउंडेशन चिंचोली यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीर्थक्षेत्र पर्यटन यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचे उद्घाटक आपल्या सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब, याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन